गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी अयो कसली भारी फुलं लागले ती हृदय वसंत फुलताना प्रेमास रंग यावे है प्रेमास रंग भरताना दुनियाच काय ग ह्या माणसाला खरंच बाई एवढा रोमॅन्टिक मूड होता माझा सगळा घालवला जरा सुद्धा ह्या माणसाला अक्कल म्हणून नाही खरंच ग सावराय सुद्धा स्वतःला येत नाही मी सावरायला लागतंय तुम्हाला आता एवढा मोठा दगड खाली ठेवला पडणार नाही तर काय सोना नीट यायचं ना डोळं काय फुटलं काय तुमचं अगं म्हणलं तू एवढं रोमॅन्टिक मूड मध्ये मी पण म्हणलं थोडं रोमॅन्टिक मूड मध्ये आलं तर म्हणलं जर दिवस चांगला जाईल हा पाक रोमॅन्टिकचा मूड घालवून टाकला तुम्ही हा आणि हे काय अवतार करून घेतलाय काही बोकडावानी केस काय ती दाढी अरा तुम्ही आबरू घालवणारच लोकांनी म्हणलंच पाहिजे सोनाचा नवरा दलिंद्री राहायचं कळत नाही आणि मला पुण्याचा जावई आता स्वतः पैसे देत नाही मी काय करू हा पैसे देत नाही कधी सांगितलं का मला किती पैसे लागते तर काय हा हा पण असं उधळायचं ना हा सगळ्या गोष्टी जसं काय की मला सांगूनच करता एवढं चिडायला काय झालं तुला लागलं तर मला ना मग कशाला यावं एवढं गुण उधळत नीट यावं ना रोमॅन्टिक निवळ आणि रोमॅन्टिक माणूस भेटलाय मला ग बाई तुझं शिलाई रोमॅन्टिक दाखवलं 5 वर्ष तुझे गुण रोमॅन्टिक म्हणून जर जवळ काय घेतलं जा कपडे धुवा इकडे जवळ घेतलं तर जा पाणी भरा आणि कवा जवळ घ्यायचं बायकोला मग तुम्ही माझी चुकी काढू नका स्वतःच्या चुकीचं खापर माझ्यावर फोडायचं नाही मी आधीच सांगते तुम्हाला लगे ऑन रोमॅन्टिक आणि माझंच लगेच चुका काढणार म्हणजे स्वतःची चूक तुम्हाला कधी मान्यच नाही हा स्वतःची चूक मान्य नाही जसं स्वतः काही चूक करीत नाही माझ्यावरच नेहमी खापरे फोडती अख्खं गाव म्हणते स्वतःची बायको त्याला किती मारते बैलावानी त्याला हे करते काय काय बोलतात लोक पर मला बैलावानी काम लावती गचा गचा गिळायला लागतं की आणि काय काम करता हो शेतामध्ये मी काम करते तुम्ही नाही करत अगं पण घरातले समजे काम मॅच करतोय ना भांड घास संडास धू भाडे गा हे ते सगळे काम मलाच करावं लागतात बायाचे बर 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 माझ्या एकटीचा संसार आहे ना तुमचा संसार नाही मग मी एकटीनंच लग्न केलं तुम्ही कुठे केलंय बर ऐका उद्या काय आहे माहिती का परत सासूबाईचा बर्थडे आला काय उद्या काय एवढं सुद्धा लक्षात नाही आता मला काय माहिती सुहाना उद्या वट पौर्णिमा आहे म्हणजे मी तुम्हाला 7 जन्मासाठी मागणार उद्या देवाकडं म्हणजे बैल पोळा का बैल पोळा मला तर असं मागायचंच नाही ह्या जीवनात मला नको नको केलंय 7 जन्म अयो वाटच लागन जसं मला लय पाहिजे तू तर मला 2 मिनिटं सुद्धा नको अयो मी 2 मिनिटं नको एवढा काय त्रास देते हो मी तुम्हाला त्रास नाही तर काय सारं जिंदगीचा उद्ध्वस्त करून टाकलं माझ्या मला लय हौस नाही आणि ऐका मला साडी घ्यायची नवीन तरी म्हणलं हे असं का घरात चाललंय एवढं साडी घ्यायची काही सण आला साडी घ्यायची नागपंचमी आली साडी घ्यायची साधी होळी आली साडी घ्यायची ह्याच बायलाने त्या साड्या घ्यायच्या अरे माझा बर्थडे आला तर मला कपडे घ्यायचे सोडून या बायला साड्या घ्यायच्या त्या साड्याच्या शॉपिंगच्या नादात अर्धी प्रॉपर्टी विकायची वेळ आली झालं तरी म्हणलं अजून कसं काय माझ्या साडीवर डोळा येईना का माझ्या आहे ना ज्या वेळेस तुम्ही गेला तिथं त्यावेळेस शर्ट घेतला नाही का 500चा शर्ट काय 500चा शर्ट आता आतमध्ये गेले सासऱ्याला शर्ट यायला म्हणून मला आणून दिलं काय बरं राहू द्या मी तर साडी घेणारच आहे मला काय माहिती ना एक काम करायचं पांडवाकडे जायचं आणि त्यांची मोटरसायकल घेऊन यायची नीट माझ्या बरोबर निघायचं अगं पण नको जायचं मी दिखणी दिसणार तुम्ही कसं बी राहा जा आणतो
नाही तर माणसाला कळतच नाही. सुका सरपंच कुत्र्याला काही कळत नाही हे कुत्र्याला त्या कुत्र्याला हो, त्या कुत्र्याला. त्यांना कळत नाही का? मला कळत नाही. तुम्हाला कोण कुत्र म्हणते गावात हा? तुम्हाला कोणी कुत्र म्हणलेलं मी त्याला हाणीन मला कुत्रा म्हणतो का? झालं तुझं आवा मला आनंद झालाय बरं हा, का. कसं? एक नंबर काम केलं तुम्ही. माझे खरे चिनी शोभता तुम्ही राव. एक नंबर अरे त्या बाईनी मला 2 तांब्या फेकून मारला. हो ना. स्वतःच्या बायकोनी चांदशी असा डोसक्यात हाणलं हाणतो का आता दगड मी हाणतो का? नाही या बाईनं हा. त्या बाईची मी होतो तिथं हा. ना उकला हा. आणि तुम्हाला ठोकला मला ठोकला. हा. झालं का तुझं? मग? हा? ते मला आनंद फार झालाय. हा. 15 वर्ष जेलमध्ये सुटल्यानंतर मला आनंद झाला होता. काय आनंद एवढा- झाला? झाला काय? हा. अरे तुम्ही त्या दोघांनी त्या बाईला म्हणजे सरीच्या बायकोला हाणलं. नाही 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 हा. 15 वर्ष तुम्ही जेलमध्ये काढले हा, काढले. तिथे तुम्हाला आनंद झाला हा. तिथे का बाया ठमक ठमक नाचत होत्या का नमस्कार फोडू का? हा? नाही. का लावण्या? सुटल्यानंतर आनंद झाला मला ना. अच्छा. त्याच्यावेळेस जास्त आनंद परवा झाला. कसं? तुम्ही त्या बाईला मारली ना. हा. फार आनंद वाटला मला. आता किती बाऱ्या सांगता आबा हा. किती बाऱ्या सांगता अहो. अहो एवढंही मोठं काम केलं नाही. हा. आता मला सांगा हा. आमच्या नेत्याला आम्ही हाणताल हा. तुडीताल हा. मारताल हे आपले इतकं झालं. नाही, अहो, अरे म्हणजे तसं- आम्ही करता हा. पण दुसरं कोण केलं तर आम्हाला ते पटत नाही. खरंय, खरंय, खरंय. हा. म्हणून मग आम्ही ठरविलं त्या बाईचा आपण बदला घ्यायचा. नाही काही म्हणा पण हा. हा. काही म्हणा सरपंच. हा. तुम्ही जे काम केलं ना त्याच्या आईला 1 नंबर केले. हा. पण एक चुकलं बरं का. काय चुकलं हे अशा काही गोष्टी करायच्या मला विचारून करा ना. हे ज्ञानी मानव हा. मला हो, विचारायचं. आबा सरपंच म्हणले होते मला की ह्या गोष्टीबद्दल आबाला विचारू हा. म्या म्हणलं आपण फक्त त्या बाईला मारणार हा. आहोत पण आबा काय म्हणते त्या बाईचा खूनच करा आणखीन 15 वर्ष आम्हाला जेलमध्ये. नाही 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 नाही, असं काय काम करायचं नाही. आणि दुसरी गोष्ट काय गावामध्ये ड्रोनचं प्रकरण हा, झालं. तर ड्रोननी चोऱ्या होत्या ड्रोननी चोऱ्या होत्या त्याच्या आईला. हा तुम्हाला मी तेच सांगावं म्हणलं हा. आम्ही तुम्ही उगा- जेव्हा संडासला गेला का हा. आबा तुमच्या मागून ड्रोन आला होता काय म्हणता? हा आम्ही पाहिलं हा. बाबा 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 सगळा डोंगर दिसला हो का? गावाला आहे ना हा, नाही म्हणजे डोंगरावरून खाली आला आपल्या गावाच्या शेजारचा डोंगर आणि म्हणायचे ते सरपंचाला. पाहते ते ड्रोन काय पाहते की खाली किती माल आहे वर किती माल आहे घरात कोणी आहे का दारात कोणी आहे का आणि मग माणसं येते हा. मग चोरी चोऱ्या करते करतात. मी तेच सांगावं म्हणलं होतं तुम्हाला हा. अशा चोऱ्या झाल्या आता तर त्याच्यामुळं काय करा तुम्ही जरा जपून बरं, राहा. आम्ही बरं. तरी खोटी नाही ती चोरी केली त्या बाईला अद्दल घडवण्यासाठी हा. पण खरं खरं तुमच्या घरात चोरी व्हायची आहे बरं. हो का? हा. बरं, बरं, बरं. तुमची एक पोरगी जाईन चोरीला हे? आपलं इकडून या तिकडून हे कुत्र या हा, आणि कुठे? हे काढून ठेवा ना हे काय, काय, काय? सगळं. याचं काय? हे अंगठ्या अंगठ्या अरे आणि त्या असू दे की सोन्याचे आहेत. चोर हात कापून नेल्या माझा काय शाहिस्तगड करतील काय? आणि मग हे, काय सांगताय? तुम्हाला सांगतो एक तर हातही जाईल हा. आणि अंगठ्या बी जातील हा. त्याच्यासाठी तुम्ही काढून ठेवा आता लई चोरायचा सुलसुलाट झाला तुम्हाला आबा माहित नाही हा. एका बाईचं नाकच कापून नेलं काय सांगताय? तुमचं पहिलंच नकट नाक आहे त्या नाके. तुम्ही काही नाक नाही नाही आबाच्या नाकात थोडीच नथ आहे ना हा, कापून ए. नाही नाही म्हणलं असं घालते ना ते. तिच्या नाकात नथ होती ना हा. म्हणून नाक कापलं असं. तुमचं कापायला काय बरं, काय बरं. काय? आबा हा. मी आणि इतकं चांगलं काम केलं 1 नंबर काम केलं. केलं ना केलं ना आम्ही फुकटे आहेत का नाही नाही फुकट आम्ही नुसतं कामाचे आहेत का नाही, मग नाही. आम्हाला काही खाऊ घाला जेऊ घाला आमरस चपाती द्यावा रस द्यावा काही आहे का नाही मी सकाळी सकाळी नाश्ता करायचा आहे तुम्हाला. काय नाश्ता करायचा आहे ना. नाश्ता करायचा आहे चला माझ्या माग कुठे माग तुमची यावं तुम्ही. आहे ना? हा 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 वा 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 एक नंबर वाटतं रे वा 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 हा 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 यार वर कुठे इकडं हा खाली दाबायचं बाळा अगं तसं खालचा पिंटरचा गोळा दाब पिंटरचा गोळा अरे तिथं गोळा असतो का नानू तू तुथं ना खाली खाली यायचं पा हे खाली खाली दाब पुतली म्हणा पुतली तर पुतली बाबा पुतली मुतली काय का असू दे, दाब फक्त हा वा 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 चांगली प्रॅक्टिस लागत तुला कोणी शिकवलं बा एवढं काम करायला हा मी शिकलो हा आता एक काम कर हे करचं बेदाब जरा तात्या येऊ का? कार म्हणा या बस बाय 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 चांगलं पैलवाट लावलाय चोळायला. नाही ते पाय दुखत होतं जरा हा. तेच म्हणलं आता पाय दाबून देऊ का दाब बाबा म्हणलं आता काय आहे नाही आताच बंद होतं मोना इकडे जाऊ का लॉलीपॉप खायचं बया ए बाबा तू इथंच राहा तात्याला कोंडून ठेवाय आणि मला मरणाचा वैताग दिलाय बया. हा ना लय म्हणजे इतकं येड्यागत करतोय नुसतं नको नको आवडतो आपल्यात एक चपाती लाटून टाकते कुठं तर तू उचालतय पळते चपाती मी खायला येतो आता काय सांगू नानू
चपाती बी खातो का? चपाती पण आणि मटण पण. मटन आहे मटन. आणि खाली खातो का? खाली पण बटर पण. हा हिला काय काय नाही म्हणतात ना. आणि मला वाटलं कुत्र बित्र चपात्या पाळवतोय काय तर काही बिन पाळ. अरे ह्याला चिकन मटन एवढा आवडतो. हा. चिकनाचा मटणाचा वास आला ना ते हलतच नाही. आणि इतकं खातं मग नुसतं डरकाळतं. आणि तुला सांगतो 4 तास बाहेर येत नाही. जाऊ दे बाय तुम्हाला तर काय त्याच हो तात्या. पण ही घालवायचं कधी? नाही असू दे बरे. तुझं काय काय काम काढलं का? सहज काय नाही असं चालू होते सहज. इथं दुकान नाही आपलं तिथं आले होते तर म्हणलं चल तात्याला भेटायला. आमच्या नानूला बाबा लॉलीपॉप बिलीपॉप देत जा. मग खादाडतोय की तलका पण काय? पंजाबी तलका. त्याला नानू म्हणतोय त्याला पंजाबी तडका बी आवडतोय. नानू पंजाबी तडका आवडतो ना? पंजाबी तलका. अहो तात्या उधारी लावली त्यांनी ए बाबा माझ्या नावावर. देते का बाबा? मग काय मोना ताई दे म्हणले की देतोय मग. पंजाबी तडका खातो. आणखी काय खातो? चिप्स आणि लॉलीपॉप. लाडू चिवरा लाल चुरा नाही देत तिथं नाही मिळत. नाही ना. चकली तुझी हुकली. आणि नानू तुला मिसळ पाव आवडतो का? मिसळ पाव. लच्छा काय लचा लचा मिसळ पाव. म्हणतोय. अच्छा नाही तुम्ही आज निवांत दिसताय. निवांत होतो पण ते गेलतो की तुम्हाला त्याला भेटायला काय ते सोनालीला. हा गेलते होय. हा त्या दिवशी अगं पण ते सोनालीला भेटायला तुला भेटलो. आणि तू म्हणले सोनालीला मारले चोरांनी. नानून मीच होतो. पुढे गेलो आम्हाला सदा भेटला. होय अगं सदा म्हणला सोनालीला नाही मारले. काय म्हणताय? मला मारलंय म्हणला. ती घरी मटण खात बसली. खोटं बोललं ती. तुम्हाला त्यांनी उल्लू केलं. तिला मरणाचा मारलाय जाम झालती. तो का आता नानू काय मला सदा आपल्याला दादाला मारलं. नाही म्हणला चोराने तिला मारलंच नाही मलाच मारलंय म्हणला. आणि म्हणलं तुम्हाला जायचं असेल तर जा भेटायला. मला कसं वाटलं आपल्याला पेशंटला भेटायला जायचे. आता पेशंट तिथं भेटले नंतर काय ते तिकडून मला पाऊस यायला लागला. म्हणलं जाऊ दे मरू दे कर. बरोबर नाही दरवाजा उघडा दिसला. हा नाही पण मारलं नेमकं कोणाला खरंच? सोनालीला मारले. तू भेटा गेले तेव्हा सोनालीला मारलं. मग काय सुजली लाल भडक झाली नुसतं कपाळान बिपाळान काय सांगा. मी म्हणते ना खोटं. बरं तर जाऊ द्या पाऊस यायला लागलाय मग मी जाऊ का? हा चल एक काम कर या नानूला एक लॉलीपॉप दे. जा पळा. चल बाबा चल. मध्ये जरा मला झोपायला आराम मिळेल. झोपून सुद्धा देत नाही घाबरल्या काही ठला पाठवू नका. आता गेलं म्हणजे जरा 1-2 तास आराम. हा कसं वाटतं छान मस्त. हा असं मस्त हिरवळ त्यात असा गार हवा सुटली. ते ढग बघा तिकडं. आता पाऊस असं वाटतंय कुठल्याही क्षणी पाऊस येईल. मस्त तसं. आणि अशा गारव्यामध्ये आहेत ना ते सौमित्रच नाही का तो गारवा अल्बम मधली कविता ऐकवा की. अरे काय आता ते आठवतंय किती नाही माहिती. गारवा वाऱ्यावर भीर 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 करी पारवा नवा भारी आहे ती कविता. ती कविता अशी पाऊस आला की पावसाळी कवी जागे होतात. मस्त. बाकी काय म्हणतेस? वा काय बाबा ब्लॅक छान मस्त पैकी. तुला ब्लॅक कलर पण आवडतो ना? हो मग तुम्ही घालत नाही कधी पण हा कलर पण मस्त दिसतो कसं आहे पण मी तुझ्यासाठी कपडे बदलले की नाही. कसं आहे माणूस कुणासाठी तरी बदलतोय ही जरा वेगळीच गोष्ट असते. आता ते मला कसं होतं पहिलं असं फक्त पांढरं कपडे घालायची. परंतु तुला ते आवडत नसल्यामुळे हळूहळू आता मी पण कपडे चेंज. चांगलं शर्ट. हो मस्त दिसतोय. बाकी आता काय माहितीये का खूप दिवसापासून तुला एक गोष्ट बोलून म्हणतोय पण आता मलाच समजना नेमकं की बोलावं का नाही. बोला की. नाही आता काय झालं माहितीये का की अशा जनरली गोष्टी असतील तर मी काय धडधड बोलत असतो. कोणाच्या बापाला भीत नाही. पण मीच कन्फ्यूज आहे की बोलू का नको बोलू. परत हे बघा बोलल्याशिवाय माणसाचे प्रश्न असतात ते सुटत नाही. मग बोला ना तुम्ही जे काही मनात आहे ते मनात नका ठेवू. आता हे बोला. काय होतं एक 5-6 महिने झाले मी गावात आले. हो बरोबर मी पण तेव्हा चालत ना. हा त्याच्या अगोदर मी पुण्यामध्ये होतो. तू तुझ्या मामाकडे. मी मामाकडे. आपलं काय गावाचा संबंध नव्हता. मी मुंबईला होते. हा ना. हो मग आता आपण आल्याच्या नंतर 6 महिन्याच्या नंतर पहिले तर एकतर आपल्या दोन्ही बापांची मरणाची दुश्मनी
आपली पण त्यात दुश्मनी. हा, आणि मला पण सुरुवातीला तुझ्याबद्दल गैरसमज, तुला माझ्याबद्दल गैरसमज, मग काय पोरीने तर गाडी आडवी घातली होती, आणि मग हळूहळू स्वभाव कळायला गेल्याच्या नंतर आपलं कळलं की बाबा तुझा स्वभाव हा चांगला आहे, माझा स्वभाव चांगला आहे, आपले विचार चांगले, तर मग आपली मैत्री झाली. हो, पण तुम्ही ते सगळं आता का बोलताय? पण 4-6 महिने झाल्याच्या नंतर हळूहळू आता तर असं वाटतं की एक दिवस जर तुला नाही भेटलं ना तर असं बेचैन वाटतं, की असं वाटतं की तुला भेटत राहावं असं. आणि मलाच कळलं ना की नेमकं काय आता आपलं जे आता तू समजून घे की नातं नेमकं कुठल्या स्टेपवरती आलं आहे हे काय लक्षात आहे ना. तर तुला राग तर येणार नाही ना? अहो नाही, बोला तर, तुम्ही बोलल्याशिवाय कसं कळेल मला? अरे काय झालंय की खरं सांगू, खरं खरं सांगा. मला आहे ना तू खूप आता आवडायला लागलीस. ला 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 ला. आपण असं रोज जे भेटतोय ते आयुष्यभरासाठी जर एकत्रित आलो तर ही गोष्ट नक्कीच आनंददायी असणार आहे. आणि मला तुझ्या संग लग्न करायला आवडेल. तर तुझी काय इच्छा आहे ती सांग. तुम्ही जे म्हणताय ते पटतंय खरं तर मला, आणि खरं पण येते. आणि मला पण जाणवतंय की तुझ्या डोळ्यात देखील माझ्याबद्दल तेवढंच प्रेम आहे, आणि ते प्रेम मला दिसतंय म्हणून मी पण खरं तर हे धाडस केलं. त्यामुळं असं भेटण्यापेक्षा आपण जर प्रत्यक्षात आज न उद्या जर आपण लग्न केलं तर आपण आयुष्यभरासाठी एकत्र येऊ शकतो ना. पण आता हे तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे, आपले दोघांचे वडील, आपण जरी सहमत असलो तरी ते कधी ऐकणार नाही. ते विरोधक आहे आणि विरोधकच राहणार. ठीक आहे, बघ, आपल्या पालकांना समजवण्याची जबाबदारी आपली असते. आपण एकमेकावरती प्रेम करतोय आणि मी निवडलेला जोडीदार हा कसा योग्य आहे हे जर आपण आपल्या पालकांना समजून सांगू शकलो तर कदाचित ते परवानगी देतात ना. तुमचे तात्या ऐकतील हो, पण आमचे आबा तसे नाहीये. आमच्या आबांना खूप समजावे लागेल. ऐक, मी माझ्या बापाला कसं समजून सांगायचं हा पार्ट माझा आहे. आता तुझ्या घरच्यांना कसं समजून सांगायचं हा पार्ट तुझा आहे. तर मी माझ्या तात्यांना किंवा माझ्या घरच्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. तू तुझ्या घरच्यांना कसं सांगायचं तुझं तू बघ. आणि मला बघ, उद्या वटपौर्णिमा आहे की नाही? वटपौर्णिमा सगळ्या बायका काय करतात की मस्तपैकी साडी घालतात, नटतात, आणि हाच नवरा मला जन्मोजन्म मिळू दे म्हणून वडाच्या झाडाला प्रदर्शन घालतात साडी घालून. तर मी उद्या तुझी वाट पाहिल. जर तू साडी घालून वडाच्या झाडाकडे फेरे मारण्यासाठी गेली तर मी समजल की तुझंही माझ्यावरती प्रेम आहे आणि तू मला आयुष्यभरासाठी जोडीदार म्हणून निवडलेलं आहे. तर काय असेल ते मला उद्या तुझ्या यातून समजेल. ठीक आहे, काय असेल तू उद्या सांग मला. मी विचार करेल तसा. मी वाट पाहतोय. चालेल? चला तर येऊ. चालतं. जेव्हा भेटल गुन्ह्यात मला अटक कराव पुण्यात. टांगडांग सदा दादा आईला जोड. काय म्हणतो मग? कुठं तूच कुठं चाललाय सकाळ सकाळी? तेच काय कळा. आय दुकानात सामान गेलतो. आज ते बैल पोळा नाही का? आज काय बैल पोळा येतो? मग आज वट पौर्णिमा आहे की बाय आहे ना, 7 जन्मी हाच नवरा मिळावा म्हणून वडाला पूजा करायचं. वडाची करतात ना. आहो मग बैलाची तशीच पूजा करतात बैल पोळ्याला. का हाच बैल आम्हाला चांगला भेटू दे. मग वट पौर्णिमा काय आला आपला बैल पोळा काय त्याच्या बैल. बरोबर आहे, बरोबर आहे. बायकोचा बैल झाल्यामुळे नाही, तुला नाही, तसं वाटतंय. बरोबर आहे. कुत्र्याला किंमत आहे पण ह्याला किंमत नाही. तुला अशी लाजबीज नाही वाटत आपण वाया गेलो काय? दरिद्री निवळ दरिद्री रे, बायकोचा मार खाणारा. यार याला समजून सांग. ए ग बस बाबा. आयला आपली बायको मारते म्हणजे काय असे नाही मारते, प्रेमाने मारते. प्रेमाने ते आमचं प्रेम आहे. तुम्हाला कळत कसं नाही? अरे ऐसा कैसा प्रेम है? प्यार है या मार है? क्या है? क्या है? जिंदगी है, बंदगी है, क्या है तुम्हारी? अरे याला काय अच्छा बोलावं नाही. ए ग बाबा, गप्पा तू आहे ना, सांगायला जर समजून. तोच प्रेमाचा मार असतो त्याचा. आणि मग काय तर. आणि बरं तुम्ही दोघं कुठे निघाले होते? मी काय गावात असंच फिरतोय जमवायला. आजच्याला सर म्हणलं घडी काहीतरी भारी बनवलं असेल खायला. असलं गोड गोड बनवले काय सांगू.
आईला तोंडाला पाणी झालं गाड्या. पण तुमची काय आहे का नाही सुविधा? अरे हिचं काय गाय बांधायची ना आगे ना पिछे. आता माझी बायको आहे ना. मला सांग घरी काय बनवले? घरी ना हे आपलं पुरणपोळ्या. वासच भारी भारी वाटते. अरे मला तर लय आवडत भाऊ. जानी हमने बहुत दिनों से पूरन पोली खाई नहीं है, हमें मिल सकती है क्या? अरे ही येड आहे का रे? आधीच माझी बायको तुमच्या नावाने आज खडे फोडते. याला तर म्हणते मी टिंगुळच आणीन आणि त्याचं याला म्हणते द्यावेला तर असं इरीतच फेकून देईन. आज म्हणते घरी येऊन पुरणपोळी खायची. पण आम्हाला आहे ना खायची इच्छा झाली तो पुरणपोळीचा राज. आईला आता कसं काय करावं रे? माझी मंडळी आहे ना गावाला गेले, नाही तर मी नसतो म्हणलो तुला बाबा. आईला तुम्ही आता जीवलग मित्र आहे म्हणून मी एक काम करतो गाड्या. बायको आता वट पौर्णिमेला वडाला पूजायला गेलेले असेल तेव्हा तुम्हाला दोघाला घरी घेऊन जातो. घरी काय काय स्वयंपाक केलाय ते पहिलं बघतो. आता खरं मित्र शोभला राव आपला तो. त्याच्यातला एक एक पोळ्या तुम्हाला दोघाला वाढतो. आता कसं बोलला? पण बायको वडाला पूजून परत आली आणि तिने जर का विचारलं का 2 पोळ्या कुठे गेल्या तर सांगेल मी खवडी मांडी कुत्री आले तर त्यांना टाकल्या. ए अरे आम्ही काय कुत्री केला का? आता बायकोला पटवायचं म्हणलं काहीतरी सांगाय नको का? बायकोला म्हणलं नाही तर ते कसे ठोकीन तुम्हाला दोघाला. याला तर म्हणले कोरड्या नदीतच फेकते तुला आणि याला तर म्हणले जीसीबी खालीच असं नांगरीन तुला. आता कसं मग त्या अवघडच काम राहतो. पटवायला नको तिच्या मायला. पण त्या पोळ्यासोबत कुरड्या भजी काय बेळ सगळं असेल ना? सगळं आहे. पण पहिला आपण जाऊन बघू काय काय करता येत. चला 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 चला. अरे वा. बायकोला विचारल्याशिवाय आता काय खरं नाही आपलं. बाई वट पौर्णिमा आहे तरी बाबा जागेवर नाही. कुठं गेलाय हुंदडायला काय माहिती आज वट पौर्णिमा आहे. घरी यावं जरा माणसात राहावं. नाही बोंबलत हिंडायचं पडलेलं असतंय. काय वहिनी? अगं बाय म्हणत आहे तुम्ही? बाय लच भारी दिसताय की. थँक्यू. हा साडी घेतली काय असं सणाला? हा काल गेले आणि साडी घेऊन आले. कितीची असेल? असं नाही 1000 रुपयाची. 1000? अहो 1500ची आहे. तुमची तर मजाच झाली मग. अहो हे बाडगुळ नाही म्हणत होतं. म्हणलं मला साडी पाहिजे म्हणजे पाहिजे. बायको देखणी पाहिजे ना. मग आणि कसं नटा थटा लागतं बायला. संसूद म्हणल्या लागतं सगळं प्रॉपर लागतं व्यवस्थित. आहे का नाही? नानू खरंच बाय लय गुणी हाय नानू. काय अरे ती देव बाप्पाला न्यायचा असतोय. कशालाही आणलंय ब्यात. आता काय सांगू वहिनी तुम्हाला. तो टायगर आणि ती कुत्री नाही का माग असतात तसं ही माग आहे माझ्या. तात्या कुठेतरी गेल्यात मला गडीभर मोना त्याच्याकडे लक्ष देता आलंय माझ्या माग. नको येऊ म्हणलं तरी आलंय बघा ही. नाही तात्याने लय लाड केलाय हो ह्याचा. मग काय तर खायला काय थोडं लागतंय का? सारखंच मग चल दुकानात नको केलंय ह्या माणसाने. अरे देवा. नाही आता नाही नंतर ना. पण काही म्हणा वहिनी ह्या साडीमध्ये तुम्ही 1 नंबर दिसताय. 1 नंबर दिसता सालीवर तिला फिलविल माझ्या गालीवर. काय चाललंय तुझं? मी काय म्हणते म्हणत आई तुम्ही पण साडीत लई सुंदर दिसताय. ते नाही का जागरण गोंधळाला तुम्ही साडी घातलेली कसलं भारी दिसत होता. तुम्ही पण आज साडी घाला की. तो का आता वहिनी माझं काय लग्न झालं तो साडी घालून मी वडा येऊ? अहो लग्न झाले म्हणून नाही हो. पण साडी घालून आमच्या बरोबर चला की. जरा गावात पण कळू द्या की साडी घातल्यावर म्हणत आहे कशी टवका दिसते. बरोबर चालतंय मग वहिनी. तुम्ही काय करा मंदिरापाशी थांबा. मी लगेच आवरून आले. चालतंय. चल नानू चल. तुम्ही इथंच थांबा. मी आवाज दिल्याशिवाय येऊ नका. किती वेळ झाला माणूस ये नाही दुसरी येऊन माझे कौतुक करायला लागली. पण ह्या माणसाचा पत्या नाही. कुठं बोंबलत हिडतोय काय माहिती. येऊ द्या आता आल्यावरतीच बघते ह्यांना. नाही मी सोकावलंय ना. कोण कमीच असणार रे. अहो भिली ना मी. असं का चोर पावला नाही येत आहे. अग सोना आज तू केवढी सुंदर दिसती. काय अहो माणसं बघतेली की सणासुदीचं काय लावलंय. अगं आता सुंदर दिसते म्हणलं का मग अशी सांगा या ना बाई. सोना तू आज लय भारी दिसती. त्याला काय मिठाचं मारणं जरुरी आहे का? अगं बरं ते जाऊ दे.
जेवायला बिवायला काय केलं का नाही? जेवायला बनवलंय पण त्यातला एक घास सुद्धा खायचा नाही. का म्हणजे मी इथं वड पूजाय चालली, तिथं देवाला नैवेद्य दाखवायचाय, त्याच्या आधीच लागला खादगीचं, तरी म्हणलं अजून कशी खादगी सुचना. ऐक ना शोना, अर्धी पोळी तरी द्या ना खायला. अर्धी पोळी नाही, पोळीचा तुकडा सुद्धा खायचा नाही. अगं मग 4-5 भजी. एक जरी भजा कमी झाला ना तर बघा. अगं कुरडई तरी उलशिक. त्याला तर हातच लावायचा नाही. मी येईपर्यंत इथं गप बसायचं, मी आलीच जाऊन. अयो मग बरं आहे, तू जा लवकर, आल्यावर जेव सोबतच. अरे बघ आता काय खरं नाही. ए पांडव देवा. अरे वा 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 वा, गेली का बायको? आता चल पोळ्या ताव मारू. चल ताव मारू. ऐकलं नाही का भाषण? काय झालं? आयला काय काय बोलून गेले. साधं अर्धी पोळी सुद्धा नाही, भज सुद्धा नाही, कुरडई सुद्धा नको म्हणते. आता तुम्हाला काय देऊ? अरे तुझं म्हणलं होतं ना 2 कुत्र्याला पोळ्या टाकणार, मग आम्ही 2 कुत्री म्हणायचं टाकायच्या पोळ्या. पांडवा भाऊ तुमच्या पाया पडतो, पण तसलं काय बोलू नका आता. एखादा भज तरी. अरे भज काय, ती माझं भज तोडीन एका बुक्कीत. काय मी तुम्हाला आहे ना आज खरंच हात जोडतो. तिच्या पुढं आपलं काही चालत नाही भाऊ. तुम्ही आहे ना निघा दुसरीकडे काहीतरी बघा सुविधा बरं का. कुर्ल्याचा तुकडा तरी दे. कुरड्याचे तुकडे बरं, चला. काय जाऊ दे, काय मिळणार नाही आपल्याला बाबा, काही खरं नाही. सणासुदीचं साधं जेवण सुद्धा देत नाही बायको. आईला भैया साहेब, तुम्ही पण माझ्यासारखं बाया बघायला काय? काय बन्या. अहो म्हणजे आज वट्ट पौर्णिमा आहे ना, आता इथून जाता येता बाया दिसतात. अरे काय बन्या, तसं नाही बाबा झालं देवा, कधीच सुधारायचं. अरे वा तसं नाही, आज वटी पौर्णिमा ही गोष्ट खरी आहे. आणि बाया ह्या बघ सगळ्या कशा नटून ठटून मस्तपैकी वडाला चालल्यात पूजायला, हे पण खरंय. पण मी बाया बघायला नाही आलो. मग तू माझा दोस्त आहे म्हणून तुला सांगतो. काय झाले, आपली आबासाहेबाची सपना आहे का? हा सपना मला खूप आवडते. अरे वा वा. आणि मी काल सपनाला प्रपोज मारले. अरे वा. तिला सांगितलं की जर तुझं माझ्यावरती प्रेम असेल तर उद्या म्हणजे आज तू वटपौर्णिमेच्या दिवशी साडी घालून येशील. आता अख्ख्या गावातल्या निम्यार्ध्या बायका गेल्या, पण अजून काही सपना आलेली नाहीये. तर मी सपनाची वाट बघतोय, साडी घालून येते का नाही. बाया नाही बघत. तो ये बात है. पण देवा सपनातून माझा जोडा कस का होईल? लाखात एक नाथ खोळा जोडा आहे राव तुमचा खरंच. हा ना राव, पण ते ना सपनाने फक्त माझं प्रपोज स्वीकारलं पाहिजे राव. स्वीकारण आमची प्रेम कहाणी कशी नसते अशी, ही ऐतिहासिक प्रेम कहाणी जाईल, अशी प्रेम कहाणी असेल आमची. एवढ्या बायका चालल्या ते अजून नाही आले राव. कसं व्हायचं, मला तर काय टेन्शन यायला लागलंय. येते का नाही काय माहिती बाबा. आता येईल ना. आपण होप नको सोडायला. आपण होप नाही सोडायचं. तू तिकडच्या रस्त्याला बघ, दिसलं की मला सांग. हा मी इकडे बघतो. सरपंच तुम्हाला माहित आहे का आज काय आहे? मला काय माहिती आज काय? अहो आज वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमा ते काय असते रे? अहो आजच्या दिवशी बाया मस्त साडी घालतात, नटून थतून त्या वडाला जातात आणि वडाला असे दोरे गुंडाळून हाच नवरा मला 7 जन्म मिळू दे म्हणून मागणी करतात. अरे दोरे गुंडाळून म्हणजे हा नवरा आपल्या ताब्यात राहायला पाहिजे म्हणून दोरे गुंडाळतात त्या. बघा त्या बाया हे नवरा 7 जन्म मिळावं म्हणून मागणी करतात. किमान आपल्याला ह्या जन्मात तरी बायको भेटाव. भेटाव की नाही? तुला तर काही नाहीच आहे, पण मग बी हाय ते सहीच नाहीये, धड नाहीये ना. धड नाही म्हणजे अहो तुम्हाला सांगतो मोनाताईचा तुमच्यावर लई जीव आहे, तुम्हाला कळलं ना ते. काय आला पाहिजे सरपंच ते मोनाताई आहेत का? हो ती वाट तिची 100% मोनाताईच होता. अहो बघा ते साडी घातली, साडी घातली म्हणजे 100% तुमच्यासाठी साडी घातली. गपरे दुसऱ्या असं काय गपरे म्हणजे अहो त्याचं काही लग्न झालं नाही काय नाही, मग ते साडी घातली म्हणजे तुमच्यासाठीच घातली. विचारून बघू चला. मोनाताई कुठं एवढं साडी घालू? सरपंच कुठं म्हणजे काय? कुठं म्हणजे काय? तुला माहित नाही आज काय? काय आज वटपौर्णिमा नाही वे? हा वटपौर्णिमा आहे, पण मग सरपंचासाठी साडी घातली का काय? काय संबंध त्याचा? असला भगाड्याचा कुणी घालावं साडी बाया? करते की तिकडं? तुला काय म्हणलं होतं, हे आपल्यासाठी नाही नाटा फाटा, दुसऱ्यासाठी याच्या फाटा. अहो नाही सरपंच तुमच्यासाठीच घातली. ते उग म्हणाले तुम्ही विचारा. नाही बाबा
तसला काही आपल्या मनात काय नाही ते आपलं वहिनी म्हणले घाल म्हणून घातली साडी खोटं बोल नको काय? तुझ्या मनात लय काळा बाजार आहे मला माहिती आहे माझ्यासाठी काळा बाजारावाला तुझ्याच मनात काळ बाजार आहे माझ्या मोने माझी बायको होऊन जाय आणि माझ्यासाठी वाढायला तू 60 फेरे घालून जा. ए तू गप्पच बरं का मी तुला आता सांगते बायको बिको म्हणू नकोस तुला सांगते मी अरे येला बोट पाय तुम्ही बोट का नका काय तुला काय दुसरं कोणी भेटतं का नाही का उठसूट मीच दिसते अरे तू माझ्यासाठी नटली मी दुसऱ्याला कशाला म्हणू नटली म्हणजे माझ्यासाठी नटली मी तुझ्यासाठी नाही नटली तवा अरे हे बघ ना नाही मोनाताई कसं आहे माहिती काय आता सरपंच बी पदावर राहतं काही ना काही छोटे मोठे कामधंदे करतात तू गप्पा सुक्या ना तू कुत्रीच्या ऐकत तुला हाणेल मी आलाय मग सागत पाया पडा पाया काय पुढे तर तोंडाची माझा मूड हात केला कुठं चांगलं नटून खटून निघाले आल्यात कुत्र्या गत आवडी काय बरं बोट फिरकायचं पण नाही बांडुगळ कुठली अजून कशा येई ना सपनाताई राव मला तर लय टेन्शन आले मला काय आता इथे का नाही काय वाटते कोण असतो बाबा आता काय माहित मला काय वाटतं बहुतेक आयला तिने माझं प्रपोज स्वीकारायला दिसत नाही बरं का नाही तर स्वीकारलंच आतापर्यंत आलीच असते जाऊ दे आता आपण नशिबात नाही त्याला आपण तरी काय असंच म्हणायचं काय गोष्टीचं याला पण भैया साहेब माग बघा माग जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो तालुक्याचा नेता गल्लीत अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी चांदा चौकडी चांदा चौकडी